खूपदा आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात किंवा मग पूर्ण चेहराच काळवंटतो. तर हे फक्त टॅनिंग एकच कारण याच्या मागे नसतं. याच्या मागे न्यूट्रिशनल कारणं असू शकतात किंवा मग हॉर्मोनल कारणं असू शकतात. तर आपण बघूया की चेहऱ्यावरच्या काळ्या डागांचे काय रहस्य आहेत. तर सगळ्यात आधी जर आपल्याला कपाळावर काळेपणा आलेला आहे, सोबत मान काळी झालेली आहे आणि आपल्या काखेतसुद्धा काळेपणा आलेला आहे, तर अशा वेळेस याला आपण अकॅन्थोसिस नायग्रिकन्स असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन वाढलेला असते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होत जाते, वजन वाढलेलं असते बरेचदा आणि रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल म्हणजेच चरबीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असते. सोबत मस पण दिसू शकते काखेमध्ये आणि मानेवर. तर आणि चेहऱ्यावरसुद्धा मस दिसतात छोट्या छोट्या, डोळ्याच्या बाजूला, डोळ्याच्या आजूबाजूलासुद्धा काळी स्किन होते, नाकाच्या बाजूला आणि तोंडाच्या बाजूला. तर या सगळ्या कंडिशनला आपण अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणतो. आणि याच्यामध्ये जेव्हा स्किनचे डॉक्टर आपल्याला ट्रीटमेंट तर देणार आहे, पण याच्यामध्ये मूळ कारण त्या डार्कनेस किंवा त्या पिगमेंटेशनचं मूळ कारण असते आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स वाढणे आणि त्यामुळे पेशंटला लाईफस्टाईल चेंज करणे आवश्यक आहे. म्हणजेच वेट रिडक्शन करणे, आहार बदल करणे आणि एक्सरसाइज सुरू करणे. तर हे कारण फक्त टॅनिंग नसून याला अकॅन्थोसिस म्हणतात आणि म्हणूनच काही पेशंट ते घासून काढण्याचा प्रयत्न करतात, पण ते निघत नसते, कारण हे इंटरनल कॉज असते. तर तसंच वांग जी असते ते उन्हात गेल्यावर जसं ऊन वांगवर पडते तसं ती वांग डार्क होत जाते. तर सनमुळे, टॅनिंगमुळे जे आपला चेहरा काळवंटतो, त्यासोबतच वांगसुद्धा जास्त जर उन्हात आपण गेलं तर जास्त काळवंटते. तसंच काही ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम, स्टेरॉइड कॉम्बिनेशन, हायड्रोक्विनोन असं सगळं, ट्रेटिनॉइन असं सगळ्या असलेली क्रीम जेव्हा आपण वांगला लावतो तेव्हा काही दिवसानंतर ती वांगसुद्धा जास्त गडद व्हायला लागते जर आपण ते खूप कंटिन्युअस लावत राहिलं तर. म्हणून ते डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवूनच आपण त्या क्रीम्स किंवा जे काही दुसऱ्या क्रीम्स डिपिगमेंटेशनच्या त्या कालावधीसाठी आपण डर्मॅटॉलॉजिस्टकडूनच लिहून घेतल्या पाहिजे आणि ते लावायला पाहिजे. तिसरं जे असतं ते असतं पेरी ऑर्बिटल पिगमेंटेशन, ज्याला आपण म्हणतो डार्क सर्कल्स किंवा अंडर आय डार्क सर्कल्स. तर या अंडर आय डार्क सर्कल्सचे खूप सारे कारणं असू शकतात, जसं की आता मी म्हटलं वजन वाढल्यामुळे, इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यामुळे हे डार्क सर्कल्स होऊ शकतात. दुसरं कारण आहे आपल्या रक्तामध्ये आयर्न डेफिशियन्सी, फोलिक ॲसिड डेफिशियन्सी, व्हिटॅमिन B12ची